भूमी अभिलेख कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांची कामे रखडली। महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न शासनाकडून सोडविण्यात येत नसल्याने आम्ही संप मागे घेणार नाही, असा पवित्रा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने घेतला आहे। दरम्यान सोमवार दिनांक 26 मे पासून भूमी अभिलेख विभागातील नागपूर विभागातील कर्मचारीही काम बंद करून संपात सहभागी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तत्कालीन जमावबंदी आयुक्त के सुधांशु यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीकडून अहवाल मागितला होता। त्याला जवळपास 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे, परंतु अद्याप त्या अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये वेतन श्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे। भूमी अभिलेख खात्यामधील कर्मचाऱ्यांच्या सेवा भरती नियम शासनाने 2012 मध्ये दुरुस्त करून सर्व पदाकरिता तांत्रिक अर्हता निश्चित केल्यामुळे 2012 पासून या खात्यामधील सर्वच पदांकरिता बी सिव्हिल डिग्री, सिव्हिल डिप्लोमा अशी शैक्षणिक अर्हता लागू केल्यामुळे या खात्यात सर्व पदावर तांत्रिक अर्हता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिल्या जातात। परंतु या पदाकरिता पगार हा कारकून संवर्गातील दिला जात असल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष आहे। दरम्यान उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याद्वारे राज्य शासनाकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले असून आता शासनाकडून चर्चेसाठी कधी बोलवण्यात येते याची आम्ही वाट पाहत आहोत, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी कर्मचाऱ्यांनी दिली। परंतु सदर संपामुळे सामान्य जनतेवर याचा परिणाम होत असून अनेक लोकांची कामे रखडली आहेत। लवकरात लवकर सदर विषयाचा तोडगा काढून कर्मचाऱ्यांना कार्यावर रुजू होऊन सामान्य जनतेची खोळंबलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी विनंती सामान्य नागरिकांनी केली आहे।